सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. डॉक्टर धनश्री लेले नाम ही काफी है, कारण डॉक्टर धनश्री लेले हे नाव समोर आलं की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एक विश्वासक दिलासा वाटतो. का बरं? कारण माझ्या रोजच्या जगण्यातलं अध्यात्म, आपल्या संतांनी मांडलेलं सूफी तत्वज्ञानात आलेलं रामायण, महाभारत, कुराण, बायबल, भगवद्गीता या धर्मग्रंथात आलेलं रोजच्या जगण्यातलं अध्यात्म डॉक्टर धनश्री लेले एखादी कठीण निरगाट सहज सोडवावी इतक्या सहजतेने सांगतात. डॉक्टर धनश्री लेले संस्कृत या विषयात MA मध्ये मुंबई विद्यापीठात प्रथम पारितोषिक, सुवर्ण पदकासह आतापर्यंत जवळजवळ 50 विविध विषयांवर संहिता लेखन करणाऱ्या डॉक्टर धनश्री लेले कुवेत इथं जवळजवळ 1,500 पाकिस्तानी श्रोत्यांसमोर सूफीझमवर हिंदी आणि उर्दूतून विवेचन करणाऱ्या डॉक्टर धनश्री लेले अध्यात्म आणि साहित्य या विषयावर आधारित असंख्य विषयावर हजारो व्याख्याने देणाऱ्या डॉक्टर धनश्री लेले. सोनचाफ्याची फुलं हे ललित गद्य लेखांचं पुस्तक, एका खाजगी वाहिनीसाठी संत ज्ञानेश्वर या मालिकेचं केलेलं लेखन, तसंच कोकण मराठी साहित्य परिषदेचा साहित्य गौरव पुरस्कार, नुकताच मिळालेला गदिमा पुरस्कार, सूत्रधार योगेश्वर या कृष्णाच्या जीवनावरील महानाट्याचं लेखन, असा अत्यंत बेशकिमती ऐवज डॉक्टर धनश्री लेले यांच्या खात्यात जमा आहे. खूप खूप सांगण्यासारखं आहे. वेळ अपुरा पडेल आणि शब्द कमी पडतील, पण वयाच्या 12व्या वर्षी गीता पाठांतर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आलेल्या डॉक्टर धनश्री लेले यांचा हा प्रवास कधीच सुरू झाला होता. प्रत्येक व्याख्यानागणिक डॉक्टर धनश्री लेले यांचा अभ्यास आणि श्रोतृवृंदाचा जगण्याच्या अध्यात्माचा परीघ विस्तारत राहिला. डॉक्टर धनश्री लेले यांचं हे फार मोठं योगदान संबंध समाज जीवनालाच आहे. महाराष्ट्राच्या या लेकीचा आम्हा सर्वांना अतिशय अभिमान वाटतो. डॉक्टर धनश्री लेले, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी उदंड उदंड शुभेच्छा. सावळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर हृदयी माझे आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा 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 पांडुरंगा. विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग.
तुका म्हणे एका देहाचे अवयव विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग. वाह, क्या बात आहे अमोल. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे कार्यक्रमाच्या या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपण गप्पा मारतोय सुप्रसिद्ध व्याख्यात्या डॉक्टर धनश्री लेले यांच्याशी. धनश्रीताई, तुमचं आणि तुमच्या या सर्व साथीदारांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तबला साथ संदीप पवार, पखवाज ज्ञानेश्वर खैरे, गायक अमोल पटवर्धन, गायिका सृष्टी कुलकर्णी, तालवाद्य अमोल तळेकर आणि संवादिनी साथ निरंजन लेले. गेल्या भागामध्ये मी तुम्हाला असं विचारलं होतं की मराठी संगीत रंगभूमीवर कसा भक्तिरस किंवा भक्तिरंग हा प्रवास सुरू होता, त्याविषयी आपल्या म्हणजे गप्पा सुरू होत्या. तेव्हाच खरं मला विचारायचं होतं, पण वेळेअभावी आपल्याला जरा थोडंसं आटोपते घ्यावं लागलं. तो धागा मला पकडायचा आणि विचारायचं की हा जो वैष्णव धर्म ज्याला आपण म्हणतो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, तर याविषयी काय तुम्ही सांगू शकाल? आणि ही सगळी एक प्रथा म्हणूया, परंपरा म्हणूया, ही कधीपासून सुरू झाली? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आपण आधी बघितलं. विष्णू म्हणजे काय, तर जो चराचराला व्यापून टाकतो तो विष्णू. मग आता वैष्णव म्हणजे कोण? तर जसं दशरथाचा मुलगा तो दाशरथी, वसुदेवाचा मुलगा तो वासुदेव, सुमित्रेचा मुलगा तो सौमित्र, तसा विष्णूचा मुलगा तो वैष्णव. हां, त्याच्यामुळे जे जे आहेत ते सगळे वैष्णवच आहेत. त्यामुळे तुम्ही वैष्णवांचे, ही वैष्णवांची, मी वैष्णव म्हणजे मी विष्णूची, हा विष्णूचा, तो विष्णूचा, सगळे आपण विष्णूचेच आहोत ना. मग आपले वडील जर एकच असतील तर आपल्यात भेदाभेद का असावेत? असा विश्वव्यापक असा हा वैष्णव धर्म आहे. किंवा भागवत या शब्दाचा अर्थ तोच आहे. जसं मगाशी म्हटलं की दशरथाचा दाशरथी, तसं भगवताचा तो भागवत. त्यामुळे मी कोणाची? तर भगवंताची. त्यामुळे मी कोण? तर भागवत. आणि म्हणून तो भागवत धर्म आहे जो सगळ्यांना एका पातळीवरती ठेवतो. म्हणजे आपण विठ्ठलाचं जेव्हा वर्णन करतो तेव्हा विठू माझा लेकुरा बाळा म्हणतो. ती माऊली आहे. आणि माऊलीच्या बाबतीमध्ये असं असतं की तिला सगळी मुलं समान असतात. म्हणजे फक्त 92% वाला मिळाला तो तिचा नसतो, 29% मिळाला तरी तोही तिचाच असतो. पुन्हा माझ्याचकडे असं नाहीये. सांगायचा मुद्दा, आपण सगळे सारखेच आहोत ना आता वैष्णव आहोत म्हटल्यानंतर. पण माऊलीचे हे असते तर प्रेम असतं आणि त्या प्रेमामध्ये कधी चढ उतार नसतो. सगळे तिला समान असतात आणि म्हणून विठू माऊलीला लेकुरा बाळा म्हटलंय. कुणी खांद्यावर आहे, कुणी इथे असं छान असा पाय टाकून बसलाय. म्हणजे सगळे संत आपल्याला तसे दिसतात. म्हणजे हिचं ह्या विठू माऊलीचं सगळ्यांवर समान प्रेम आहे. जर आई सगळ्यांवर समान प्रेम करत असेल तर मग मुलांनी एकमेकांमध्ये दुस्वास का करावा? मुलांनी एकमेकांमध्ये भेदाभेद का करावा? आणि म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात की भेदाभेद भ्रम अमंगळ. तो मुळात अमंगळ आहे आणि मुळात तो भ्रम आहे. मी वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा भ्रम आहे. मग हा जर मी वेगळा वेगळा जर भ्रम असेल तर उच्च नीच हा केवढा भेद आहे आणि केवढा भ्रम आहे हा. खरं सांगायचं तर मी जर त्याचीच आहे, सगळे त्याचेच आहेत, तर मग उच्च नीचता का? म्हणजे मला असं वाटतं की संतांनी या भूमीमध्ये सगळ्यात मोठं कार्य जर केलं असेल तर ते समन्वयाचं कार्य केलं. प्रत्येकाला आपल्याबरोबर घेतलं. नामदेव महाराजांनी जेव्हा संत मेळ्यांचं आयोजन केलं तेव्हा सगळेजण तिथे हजर होते आणि एकमेका लोटांगणी जाई की मला तू तेवढाच योग्यतेचा आहेस. मी लहान असो वयानी, मानानी, स्थानानी, जन्मानं, कशानेही, तरी हा भेदाभेदच नसल्यामुळे माझ्या दृष्टीतनं एवढं एकच आहे की तुझ्यात आणि माझ्यात तेच ईश्वरी तत्व आहे आणि म्हणून मी तुला नमस्कार करेन. हा जो समन्वय आहे, हा जो संतांनी साधलाय ना, त्याला फार म्हणजे काय म्हणू, त्याला एक फार उच्च असं स्थान आहे आपल्या समाजामध्ये. आणि संतांनी फक्त जातीपातींमधलाच समन्वय साधायचा प्रयत्न केला नाही, तर पूर्वीच्या काळी आपला समाज हा शैव आणि वैष्णवांमध्ये पण विभागलेला होता.
अच्छा. म्हणजे शिव आणि विष्णू हे काही आपापसात वैरी नाहीत. हां, पण पराभव बऱ्याचदा अनुयायीच करतात. तसं क्या बात शिवाचे आहे. जे शैव क्या बात आहेत आहे. आणि विष्णूचे जे वैष्णव आहेत त्यांनी मात्र आपल्या एकमेकांमध्ये उभा दावा मांडला. आणि समाज जितका दुभंगलेला राहतो ना तेवढी त्याची ताकद कमी होते. कमी होते. आणि म्हणून फक्त जातीपातींमधलाच नाही तर कुठल्याही पद्धतीचा भेद नको म्हणून शैव आणि वैष्णव यांना सुद्धा एकत्र आणणारी देवता विष्णू आहे. कारण हरिहर भेद म्हटलेला हा, आहे. हो. एक नाथांचा एक फार सुंदर अभंग आहे. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे. त्यामुळे ते जर दोघं मित्र आहेत ते जर एकमेकांना समानतेनं भेटतात तर त्यांच्या पुढच्या मुलांनी एकमेकांशी विरोधी का वागावं. असा समन्वय माणसांमध्ये केला, या दोन देवतांना मानणाऱ्या संप्रदायांमध्ये केला. सगळ्यांनी एकत्र व्हा हे त्यांचं सांगणं आहे. क्या बात आहे, क्या बात. आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये इथे तुकाराम महाराजांनी म्हटलंय त्यांच्या अभंगाच्या की हे सगळे कसे आहेत. हा हात आहे, पाय आहे, कान आहे, डोळे आहेत, सगळं आहे. पण म्हणजे हे वेगळे आहेत का. नाही, हा देह आहे म्हणून हे सगळे आहेत. तसं समाज आहे म्हणून आपण आहोत. आपण वेगळे झालो तर समाज उरत नाही आणि पर्यायाने आपणही उरत नाही. म्हणून एकत्र राहणं हा सगळ्यात मोठा संदेश आपल्याला दिला भगवंतांनी. ताई म्हणजे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. खरंच जेव्हा नव्हत्या गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. पण मला असं विचारायचं आहे की ही जी वारीची प्रथा आहे म्हणजे कुठेतरी सुरुवात असते. आज वर्षानुवर्ष लाखो वारकरी म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे ती शक्ती ती आपण वर्णू शकत नाही. ती त्यांनाच माहिती आहे आणि पांडुरंगाला माहिती आहे. पण ही वारीची प्रथा म्हणजे कधी सुरू झाली असं काही कुठे काही नोंद आहे लेखी किंवा असं काही आहे. नाही म्हणजे माझ्या ह्याच्यात तरी ती पाहण्यात आलेली नाही. म्हणजे साल सांगता येत नाही, काळ सांगता येत नाही, पण ती खूप वर्ष आधीपासून चालत आलेली आहे. म्हणजे ज्ञानोबांच्या आईवडिलांच्या वेळेला सुद्धा ती सुरू होती. अच्छा. हां, म्हणजे ती वारी वर्षानुवर्ष चालू आहे. आणि ह्याच्यामधला भाव किती छान आहे ना की एरवी मी कामात असतो पण माझी लावणी झालेली आहे, पाऊस छान पडतोय, आता माझं काही काम नाहीये, आता पाऊस आणि शेत बघेल काय करायचं आणि आता ते सगळं पिकेल तोपर्यंत मला मधला वेळ आहे. आणि हा मधला वेळ मी सात्विकतेनंच काढायला हवा. आणि मग मला ज्याची आस लागते त्याच्या भेटीला मी जायला नको का. आणि मग मधला तो वारीचा हे सुरू झालेला आहे. आणि वारंवार ज्याला भेटावंसं जावंसं वाटतं तो प्रकार म्हणजे वारी. क्या बात आहे, क्या बात आहे. मी खरं तर तुम्हाला विचारणार होतो की आषाढी एकादशीलाच का जातात तिकडे पंढरपूरला म्हणजे विविध ठिकाणाहून ते कुठल्या चैत्र महिन्यामध्ये का नाही जात. तर आता त्याचं उत्तर मी विचारायच्या आधीच दिलं की पेरणी झालेली आता माझ्याकडे काही काम नाहीये, आता निसर्ग सगळं बघून घेईल अशाने. आता तुम्ही माऊलींचा उल्लेख केला म्हणजे ज्ञानोबा माऊलींचा उल्लेख केला तर एखादी त्यांची रचना किंवा आधी त्याविषयी थोडंसं आणि मग एखादी त्यांची रचना ऐकवली तर सृष्टीकडनं ऐकूया. बरोबर. आणि मला असं वाटतं की ज्ञानोबांचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे ज्ञानोबांनी तर असं केलेलं आहे की चांगदेव 65 आहे त्याच्यामध्ये चांगदेव महाराजांना उपदेश आहे तो फारच म्हणजे काय म्हणू एखाद्या मुमुक्षूला केलेला उपदेश आहे. अमृतानुभवामध्ये जेव्हा त्यांना अमृत तत्वाचा अनुभव आला तेव्हा नेमकी स्थिती काय होते हे सांगणारं कोणी नाही, त्यांनी सांगितलं. त्यामुळे अमृतानुभव त्यांनी आपल्याला दिला. आपल्यासारख्या मध्यम सर्व दृष्टीतनं मध्यम असणाऱ्या माणसांच्या मनात काही शंका असतात, कुतूहल असतात अध्यात्माच्या प्रती, तर ती गीता ज्ञानेश्वरी रूपातनं आणली. आणि जो श्रमजीवी वर्ग आहे ज्यांना हे सगळं वाचायला कदाचित वेळ मिळत नाही त्यांनी काय करायचं तर त्यांना अभंग दिला. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक स्तराला म्हणजे बद्धपासून मुमुक्षापर्यंत प्रत्येकाला काही ना काहीतरी महाराजांनी दिलं. आणि त्यामुळे इतक्या नानाविध रचना ज्ञानेश्वर माऊलीच्या आहेत. मला असं वाटतं आता सृष्टीकडनं आपण एक विराणी ऐकूया. कारण ज्ञानोबा म्हटल्यानंतर कुठेतरी त्यांच्या त्या विराणीची आठवण होतेच, तेव्हा ते ऐकूया. जरूर जरूर. अवचिता परी म्हणून झुळकला माळू, अवचिता परी म्हणून झुळकला माळू, अवचिता परी म्हणून झुळकला माळू, मी म्हणे गोपाळू आला की माये, अवचिता परी म्हणून झुळकला माळू,
धनश्रीताई, आम्ही खूप ठिकाणी वाचलेलं आहे की संत ज्ञानेश्वर म्हणजे आपल्या संत परंपरेचा आत्मा आहे. जसं तुकारामांना हृदय म्हटलं जातं. मला असं विचारायचं आहे थोडंसं शब्दांच्या अनुषंगाने, कारण तुमचा मराठी भाषेचा अभ्यास जाणगा आहे आणि प्रभुत्व आहे, की या गाण्यामध्ये अळू माळू, गोपाळू किंवा बऱ्याचशा रचनांमध्ये माऊलींच्या आला गे माये असं आहे, किंवा मोगरा फुलला तयाचा वेलू. तर हा जो उकार आहे किंवा काय म्हणूया आपण एकेरी हे, तर त्याच्यामध्ये असं काही विशिष्ट कारण असं आहे की त्यावेळेची भाषा असं काही आहे? हां, मला असं वाटतं त्यावेळची भाषा हा एक भाग, आणि मुख्य म्हणजे आपलं जसं अंतःकरण असतं तसं बऱ्याचदा आपल्याकडनं शब्दांचं उच्चारण होतं. आता मुळात माऊलीचं अंतःकरण हे इतकं गोड आहे की त्याच्यामुळे नकळतपणे त्यांच्या मुखातनं जेव्हा शब्द येतात ना तेव्हा ते गोड होऊनच येतात. आणि त्याला आणखीन उकार लागला म्हणजे तो आणखीन अमृताचा उकार लागल्यासारखं मला वाटतं. कारण कसं आहे की तसा त्या काळामध्ये समाजाकडनं त्यांना बऱ्यापैकी त्रास दिला गेला, छळ झाला म्हणजे. पण असं असून सुद्धा कधीही त्यांनी ह्या समाजाने मला त्रास दिला, आता माझं हे सिद्ध झालंय तर आता मी त्यांचा हे करतो असा विचार कधी आला नाही. तर उलट ठीक आहे, त्यांना कळत नाही तर आपण त्यांना समजावून सांगू. कारण बऱ्याचदा जे षड्रिपू असतात, जे संत मंडळी सांगतात, किंवा आपल्या मनामध्ये जे वाईट विचार असतात ना ते बऱ्याचदा अज्ञानमूलक असतात, म्हणजे अज्ञानातनं असतात. तर ज्ञानेश्वर महाराजांना हेच म्हणायचं होतं की जेव्हा आपण सांगू की बाबा तुझ्यातलं आणि सगळ्यांमधलं चैतन्य एकच आहे, तेव्हा काही जणांना ह्यातलं ज्ञान होईल आणि दुसऱ्याचा द्वेष करणं म्हणजे पर्यायानं स्वतःचा द्वेष करणं इतक्या पातळीपर्यंत आपण समाजाला घेऊन जावं ही सगळ्या संतांची इच्छा होती. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा मार्ग आपलासा केला. क्या बात आहे. आणि ह्याच्यामध्ये किती गोड शब्द आहेत. अवचित, त्या अवचित शब्दाचा काय सुंदर वापर तिथे झालाय. म्हणजे हे वापर करणं म्हणणंच अयोग्य आहे, कारण जेव्हा त्यांची अनुभूती इतकी ओसंडून व्हायला लागली तेव्हा आपसूक आलेले शब्द आहेत. असं घेऊन देऊन आता हा वापरतो असं नाहीये. सहज. आणि आपण ना मराठीमध्ये सहज म्हणतो, तो खरा उच्चार सहज ज आहे. हा, म्हणजे सहज जन्माला आलेलं ते सहज आहे. म्हणजे माझ्या अनुभूती सहित जे आतून आतून वर येत गेलं ते माझे शब्दही होते, म्हणून ते सहज ज शब्द आहेत. आणि म्हणून अवचित, माझं चित्तच नव्हतं थाऱ्यावर, तेवढ्यात काहीतरी झालं. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, अगदी अलगद कुठेतरी छानसा एक सुगंध येऊन गेला. आणि ती जी विराणी आहे याच्यामधली विरहिणी जी आहे ती कृष्ण प्रेमानं इतकी भारलेली आहे की तिला हा सुगंध आहे ना म्हणजे हा कृष्णच आला याच्यावर तिचा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून ती इकडे तिकडे पाहते. काय नाट्यमयता आहे संपूर्ण विराणीमध्ये. ती इकडे तिकडे पाहते. तिला असं वाटलं की बहुतेक सौधातनं दिसेल, कदाचित दरवाजात उभं राहिलं तर दिसेल, कदाचित पायऱ्या उतरून खाली गेलं तर दिसेल, म्हणून जिथे जिथे म्हणून जाणं शक्य आहे तिथे तिथे ती गेली. आणि मग तिच्या लक्षात आलं की आता आपण बाहेर चाललोय तर बरोबर आहे का हे जाणं. म्हणून चाचरती चाचरती बाहेर निघाले, चाचरत चाचरत जग काय म्हणेल ही अशी कशी याला शोधत फिरतीये असं म्हणून ते जे चाचरण आहे त्याचा सुद्धा द्वित्व केलाय, दोनदा वापर केलाय. म्हणजे तिच्या मनातली जी शंका आहे ती किती वरच्या पातळीची असेल. म्हणून चाचरत चाचरत ती बाहेर गेली की तो आलाय का, तो आलाय का ते बघायला. आणि तिला तो दिसलाय, तो सावळा सुंदर तो दिसला किती क्षणासाठी, काही क्षणासाठी. पण ते एकदा पाहिलं त्याचं रूप आणि त्यांनी मला वश करून टाकलं, मला बांधून टाकलं, मला बोधोनी टाकलं, ठेवून दिलं, मला त्याच्याशी एकरूप करून टाकलं. अशी ही विरहिणी आहे. आणि मला नेहमी हा प्रश्न पडतो की आता ज्ञानोबा हे पुरुष आहेत, मग त्यांना ह्या भूमिकेमध्ये यावंसं का वाटलं, विरहिणीच्या भूमिकेमध्ये यावंसं का वाटलं. तर मला असं वाटतं की बहुतेक वेळेला जेव्हा ही उत्कटता इतक्या वरच्या पातळीला जाते ना तेव्हा ती स्त्रीच्या माध्यमातून अधिक चांगली व्यक्त होत असावी. कारण आपल्याकडचं जे मूळ रूपक आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिव आणि शक्ती आहे किंवा लक्ष्मी आणि नारायण आहे. त्याच्यामुळे ते जे एकमेकांमधलं ओढ आहे ती ओढ ह्या परस्पर विरोधी तत्वातनं आली ना तर ती अधिक घट्ट असते. म्हणून असेल कदाचित. म्हणजे कबीरांच्या किंवा नारद मुनींनी त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये सुद्धा किती छान सांगितलंय की परमेश्वरावरती प्रेम कसं करावं. तर यथा व्रज गोपिकानाम, कुणासारखं प्रेम करावं तर व्रजामध्ये ज्या गोपिका होत्या ना त्यांनी जसं प्रेम केलं तसं जर आपण परमेश्वरावरती प्रेम करू शकलो तर तो का बरं मिळणार नाही. कबीरांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलं, अहो कसलं माझं कौतुक करता. कबीर म्हणतात की कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्यार में बह गए लाखो कबीर. क्या बात है. त्या गोपिकांना जे प्रेम करता आलं ते प्रेम मला नाही करता आलं.
कारण प्रेम करणं म्हणजे काय तर स्व न उरणं म्हणजे प्रेम करणं. आणि म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं हे रूप स्त्री पटकन आत्मसात करू शकते, कारण ती स्त्रीमध्ये सगळ्याच रूपं असतात, पण मुख्य म्हणजे तिच्यामध्ये ती पत्नीही असते आणि नंतरची माता पण असते, की जे दोन्हीसाठी देणारी अशी ती असते. म्हणून कदाचित असेल, पण ह्यांना विरहिणीमध्ये यावंसं वाटतं. आणि अशा कित्येक अप्रतिम विराड्या ज्ञानोबांच्या मुखातनं आलेल्या आहेत. ताई मला तो दृष्टांत काय म्हणजे संत ज्ञानेश्वरांची जिथे समाधी आहे आणि तो दृष्टांत संत एकनाथांना झाला की गळ्याभोवती काय ते वेली अडकली आहे, तर ते ॲक्च्युअली खरं रूपक आहे ना कसलं तरी. म्हणजे आता ह्याचे ना खरं सांगायचं तर वेगवेगळे अर्थ आहेत आणि त्याची खरी अनुभूती काय घडलं ते नाथच सांगू शकते. खरं आहे. पण त्याच्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरीचं संशोधन केलं. संशोधन म्हणजे आता आपल्याला वाटतं शोध घेणं, पण संशोधन म्हणजे शुद्ध करणं. शुद्ध धातू आहे त्याच्यामधला, त्याच्यामुळे संशोधन करणं म्हणजे आता त्यांनी शुद्ध केलेली आता आणि त्यांनी म्हटलंय की याच्यात आता आणखीन काही भर घालू नका, हीच खरी आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन ठेवली तर मग ती अमृताच्या नरोटीमधनं अमृत पेल्यासारखं होईल. त्यामुळे जे दैवी आहे त्याला तुम्ही तुमच्या विटा लावू नका, हे थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की नामदेवरायांचं राहिलेलं काम तुकाराम महाराजांनी पूर्ण केलं, म्हणून नामाचा तुका, आणि ज्ञानोबांचं काम एकनाथांनी पूर्ण केलं म्हणून ज्ञानाचा एका. असा तो ह्याच्यातला छान संदर्भ किंवा संबंध जोडलेला आहे. एखादी एकनाथ महाराजांची रचना काय तुमचे आपण हो नक्कीच आपण अमोलला सांगूया ना. आणि नाथांची रचना म्हटली ना की आता बघ, आता ह्याच्यामध्ये इथे नातं कसं झालं तर विरहिणीचं झालं, पण संत ना वेगवेगळ्या नात्यामध्ये विठ्ठलाशी आपला संपर्क प्रस्थापित करतात की कुठल्याही हेनी का होईना मी तुझा आहे बस, हे त्यांना सांगायचंय. तर इथे विरहिणीतनं आलं. आता इथे मात्र ही जी मुलगी आहे म्हणजे आता नाथ मुलीच्या रूपात आहेत आणि ते म्हणतात की मी सासरी आहे हो, मग माझं माहेर कुठलं आहे तर पंढरी आहे माझं माहेर. त्यामुळे आता इथे एक वेगळं नातं आणलं, पण तेही तितकंच गोड आहे. आपण अमोलकडनं ऐकूया. जरूर जरूर जरूर. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे छातीरी. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे छातीरी, आहे भीवरे छातीरी. विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे छातीरी, आहे भीवरे छातीरी, आहे भीवरे छातीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. धनश्री, ते आत्ता नाथांचा उल्लेख निघाला आहे, म्हणजे त्यांनी जनजागृतीचं जे काम केलं ते थोडंसं मनोरंजनाने पण केलं. म्हणजे भारूड म्हटलं की संत एकनाथ डोळ्यासमोर आलेच, कितीतरी भारूड, विंचू चावला की आपण कसं घेतो याच्यावरती ते आहे. तर थोडंसं भारूड या प्रकाराविषयी काहीतरी सांगा किंवा थोडंसं नाथांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी. हां नक्कीच. मुळामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोचायचं तर त्यांच्या आवडीची गोष्ट घेऊन जायला पाहिजे. आणि म्हणून सर्वसामान्यांना काय आवडतं तर बाबा ही मंडळी ह्याच्यामध्ये रमतात बरं का, म्हणजे कथा सांगितली तर रमतात, कीर्तनामध्ये रमतात, किंवा त्यांचेच दोष
कसे दाखवायचे तर ते हसत हसत दाखवायचे. मिश्किलीत दाखवलं तर काही वाटत नाही, पण दोष कळतो. आणि हेच नाथांनी बरोबर आपलंसं केलं. आणि किती गोष्टी वेगवेगळ्या, आता जसं विंचू चावला किंवा दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, पण हा दादला कोण आहे, हा नवरा कोण आहे, ही कोण आहे मुळात. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तो कोणीतरी जीव जो आहे तो मीच आहे. आणि हे सगळे माझे नातेवाईक म्हणजे तरी काय येतो शेवटी, हे सगळे षड्रिपू आहेत आणि कुठले कुठले दोष आहेत, हे सगळे माझे आहेत. मग त्यांना पण नको 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 म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे काय आहे त्याच्यातनं कुठपर्यंत जायचं आहे, हा जो प्रवास आहे तो नाथांनी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितलं. मुख्य म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत जे काही मोठ्या ग्रंथांमध्ये अडकलेलं आहे ते सोपं सोपं करत ज्ञानोबांनी केवढा मोठा प्रयत्न केला. म्हणजे प्रयत्न म्हणजे किती सुंदर काहीतरी देण त्यांची आपल्याला मिळाली. पण हे आणखीनही पुढे जसं आपण गेलो तसं ज्ञानाचा मार्ग संपला म्हणजे थोडा कमी झाला, मग नामाचा मार्ग प्रशस्त झाला. म्हणजे ज्ञानदेवांनंतर नामदेव आले, नामाचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला. आता नाम मुखामध्ये आहे पण नामातनं ते जनजागरण तेवढं होत नाहीये, म्हणून नाम चालू ठेवून आता जनजागरणाची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यामुळे नाथांनी ते सगळं केलं. मुळात नाथांचं व्यक्तिमत्व ह्या सगळ्याला अतिशय पूरक पोषक असं होतं. नाथ म्हणजे शांतीब्रह्म, म्हणजे अतिशय शांततेनं त्यांनी प्रत्येक गोष्ट केली. मला तर कधी कधी असं वाटतं की हे जे संत पंचायतन आहे ना, 5 जण आहेत, त्याच्यामध्ये नाथांची जागा कुठली आहे तर एका ज्ञानोबा आहेत, नामदेव महाराज आहेत, तुकाराम आहेत, रामदास स्वामी आहेत आणि मध्ये नाथ आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याचा तोल सांभाळण्याचं काम नाथांनी केलेलं आहे. म्हणजे तोल कसा तर संत पंत तंत यातला तोल त्यांनीच सांभाळला. सगळ्या जातीपातींमधला तोल त्यांनीच सांभाळला. फक्त अभंग रचले का किंवा फक्त काही ओवी वाङ्मय केलं का नाही, तर त्याच्याबरोबर हे सुद्धा केलं. म्हणजे जिथे जिथे म्हणून तोल सांभाळायची गरज आली तिथे तिथे नाथ होते. आणि नाथांनी उत्तम संसारही केला, कारण संसारामध्ये तोल अतिशय सांभाळावा लागतो. ते नाथांनी आपल्याला बरोबर दाखवलं. आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व सुद्धा या अशा पद्धतीच्या रचना करण्यासाठी अतिशय पोषक, प्रेरक, पूरक असंच होतं. आणि म्हणून त्यांनी कित्येक म्हणजे गवळणी आल्या, फुगड्या आल्या, कितीतरी गोष्टी म्हणजे नामदेव महाराजांपासून लिहिलंय. ज्ञानोबांनी सुद्धा कान्होबा तुझी घोंगडीसारखं लिहिलंच आहे की रूपक. पण ह्या रूपकातनं व्यक्त होणं हे समाजाला अधिक काय म्हणू आकर्षून घेणारं आहे आणि त्यातनं प्रबोधन करणारं आहे. त्यामुळे नाथांनी ह्या गोष्टी अतिशय सुंदर केल्या. आणि मला आता आपण ज्या संत पंचायतनाचा विचार करतोय त्यातच एक मुद्दा मला असा आणखीन सांगावासा वाटतो की ह्या सगळ्या मंडळींची भाषा जर बघितली ना तर ती सुद्धा टप्प्याटप्प्यावर बदलत गेलेली. म्हणजे ज्ञानोबांची भाषा आणि तुकाराम बुवांची भाषा यात फरक आहे. म्हणजे विचारात फरक नाही, तळमळीमध्ये फरक नाही, ज्ञानामध्ये फरक नाही, पण भाषेत फरक आहे. का बरं? आता ज्ञानोबा किती गोड लिहितात की म्हणजे एक ज्ञानोबांची कुठलीही ओवी जरी आली, जैसे भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परी कलिके मजी सापडे कोवळे. हा जो गोडवा आहे माऊलीच्या भाषेला तो पुढे नाही आला. किंवा वरती उत्तर भारतामध्ये सुद्धा कबीरांच्या वाणीला तो गोडवा नाही. कबीर काय किंवा तुकाराम महाराज काय किंवा रामदास स्वामी काय ते दंडुका घेऊन उभे आहेत आणि तिकडे नाथ आणि ज्ञानेश्वर आणि नामदेव मात्र वेगळे आहेत. याचं कारण का तर ह्यांच्यामध्ये जवळजवळ काही 300-400 वर्षांचा फरक झालेला आहे. समाज बदललेला आहे, मोगलांची आक्रमणं झालेली आहेत. या सगळ्यामध्ये बदलता समाज सतत पाहत आहेत आणि म्हणून आता गोडगोड बोलून चालणार नाही, रोखठोक बोललं पाहिजे. आणि म्हणून भाषा सुद्धा इथे बदलताना आपल्याला दिसते. म्हणजे वृत्ती तीच आहे परंतु भाषा बदलली पाहिजे. म्हणून जे आता आपण बोललो की जे समाजाला आवश्यक आहे त्या भाषेतनं ते दिलं पाहिजे. क्या बात आहे, क्या बात. आणि तेच त्या भाषा बदलण्यामागचं सूत्र सुद्धा हेच आहे. म्हणून कबीरजी सुद्धा सांगतात ना की दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय, दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय, जीभ कहे ग टेढ़ी चलू तो 32 ही गिर जाय. क्या बात आहे. कसं बोलावं हे सांगताना कबीरजी किती सहज सांगून जातात. म्हणजे भाषा बदलते का तर समाज बदलला म्हणून. आणि शेवटी मी का बोलतेय, मी का बोलतोय तर त्यांना कळावं म्हणून. आणि म्हणून हे मला काय जे संक्रमण आहे ते करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून नाथांची भाषा, ज्ञानोबांची भाषा, तुकारामांची भाषा यात आपल्याला थोडा थोडा का होईना पण फरक नक्की जाणवतो. आता तुकारामांची भाषा असा उल्लेख झाला, सहज असं विचारायचं की म्हणजे त्या काळी व्हॉट्सॲप नव्हतं,
इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं, ईमेल फिमेल असं काही नव्हतं, तरी तुकाराम महाराजांचे अभंग 4-4.5 अभंग लोकांना मुखोद्गत होते. आचार्य यात्रे नेहमी म्हणायचे की खरा मराठी माणूस कोण, तर ज्याला संत तुकोबारायांचा मराठी म्हणजे एक तरी अभंग तोंडपाठ आहे तो खरा मराठी माणूस. तर हे कशामुळे झालं असेल असं वाटतं की हे जे एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं आणि तो मुखोद्गत ज्याला म्हणतो ते कशामुळे झालं असेल? मुळात काय आहे ना, जे चांगलं आहे कितीही जरी खाली खाली आलं असं आपण म्हणत गेलं तरी जे जे उत्तम उदात्त उन्नत आहे ना ते टिकणारच आहे 100%. म्हणून आपण ते म्हणतो की इंद्रायणीमध्ये बुडवली गाथा. मी तर म्हणते कुठल्याही काळ नदीमध्ये जरी बुडवली ना तरी ह्या बुडणार नाही. याचं कारण का, तर काळाच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य यांच्या शब्दात आहे, यांच्या विचारात आहे. त्यामुळे काळ नदीला कोणीही ओलांडून जाऊ शकलं नाही, तर ह्या संत महंतांचे शब्द मात्र नक्की ते ओलांडून जातात. आणि म्हणून जे चांगलं आहे ना ते जातच इकडे तिकडे तिकडे. आणि सगळ्या चांगल्या मंडळींमुळेच समाज टिकून असतो 100%. आणि हेच आपल्याला संत परंपरा वारंवार दाखवत असते. क्या बात आहे. धनश्री, तुम्ही एकदा एका व्याख्यानात म्हणाला होतात की तसं म्हटलं तर नावात काहीच नसतं, पण कोण कोणाचं घेतंय किंवा कोण कोणाला नाव ठेवतंय यात बरंच काही असतं. आपल्या नावांनी काही अभंग वगैरे होत नाही, पण जेव्हा तुकोबार आहे पांडुरंगाला उद्देशून वेगवेगळी नावं घेतात तेव्हा एक अभंग तयार होतो. ते कुठल्या अभंगाचं तुम्ही म्हणजे निरूपण करत होतात, काय होतं? मला वाटतं पद्मनाभा नारायण, त्याच्यामध्ये सगळी त्यांनी नावच घेतलेली आहेत ना. आणि मला कधी कधी गमतीत म्हणजे मला असं वाटतं की का बरं एकच नाव घ्यावं आणि हाक मारावं ना, काम सोपं. पण मग त्याच व्यक्तीला पुन्हा पुन्हा वेगळ्या नावात का बोलवत असतील, तर कदाचित म्हणजे हा एक गमतीचा भाग. फक्त मला नेहमी असं वाटतं की त्यांना सुद्धा शंका येत असेल ना की आज हा एक कुठल्या रूपात उभा आहे, त्याची 1000 नावं आहेत, आज कुठलं नाव घेऊन आलंय, त्यामुळे सगळी नावं घेऊन ठेवूया, तो ज्या रूपात असेल त्यात आपल्याला ओढ येईल असा आपला एक बाळबोध विचार माझ्या मनात येतो. आणि ही सगळी नावं सुचणं, त्याच्यातनं असं उत्स्फूर्त काव्य येणं, याच्यासाठी खरोखरी ईश्वराची कृपा लागते. आणि गंमत म्हणजे ह्या सगळ्या संतांनी जरी खाली सही केलेली असली ना तरी ती सही मी केले म्हणणारी नाही. म्हणजे एकदा मी ओवी वाङ्मयाचा जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा दिंडीमधनं जात होतो, तर एक बाई होत्या आणि सतत गात होत्या. तर मी त्या आजींना म्हटलं की काय कमाल वाटते मला तुमची, काय रचता म्हटलं तुम्ही. तर ती निरक्षर होती बाई. तर तिने पहिल्याच बॉलला माझी विकेट काढली. ती मला म्हणाली, बाई आम्ही रचत नाही, आम्हाला सुचतं. म्हणजे रचणं आणि सुचणं म्हटलं तर फक्त एक अक्षर वेगळं आहे 2 क्रियापदातलं. पण जेव्हा मी र म्हणते ना तेव्हा मी अधोरेखित करत असते, रचलंय मी. पण मी जेव्हा म्हणते सुचलंय, मला नाही माहिती ते आलं, तिकडनं आलेलं आहे. तसं हे सगळ्या संतांची भूमिका ही ती आहे की जरी माझं नाव असलं तरी हे माझं नाही. साई खेडियाचे बाहुले चालवी ते या सूत्राचे निचाले, तैसा माते दावी बोले स्वामी तो माझा. ज्ञानोबा म्हणतात माझी भूमिका काय ज्ञानेश्वरीतली, तर फक्त कळसूत्री बाहुलं. त्यांनी अशी उडी मारायची का तशी उडी मारायची तो वरचा ठरवतो. तसा कुठला शब्द माझ्या जिव्हेवरनं यावा हे मी ठरवत नाही, तो समोर बसलेला माझा गुरु ठरवतो. हा माझं काम इतकंच, मी अंतरंगातनं मोकळा आहे. पण मला वाटतं तेच अवघड आहे. असो तर आपण त्या अभंगाकडे जाऊ. हा जरूर जरूर. पद्मनाभा नारायण. पद्मनाभा नारायण, 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 पद्मनाभा नारायण,
धनश्री ताई, मगाशी आपण शब्दांवरून बोललो ना, तो धागा पकडून जरा मला विचारावं वाटतं. म्हणजे ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा लिहिलेलं आहे की सगुण आणि निर्गुण. तसं या अभंगामध्ये एक आहे की सगुण आणि निर्गुण. तर हे भक्तीचे प्रकार म्हणून आहे की त्याहीपेक्षा वेगळा काही विचार आहे? नाही, हे भक्तीचेच प्रकार आहेत. पण कसं आहे ना की दोन पद्धतीनं आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे सगुणातनंही जाऊ शकतो आणि निर्गुणातनंही जाऊ शकतो. पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांना सगुण ही पहिली पायरी आहे. म्हणजे आता समोर भगवंत असला, म्हणजे मूर्ती असली तरी कुठे आपलं मन एकत्र होतं, म्हणजे एकवटतं नाही का. म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की अगदी असं जमत नसताना घट्ट पद्मासन घालून बसलो, अगदी डोळे घट्ट मिटले, तर सगळ्यात जास्त विचार त्यावेळेला येतात. त्यामुळे समोर मूर्ती असून सुद्धा आपण लक्ष आपलं केंद्रित होऊ शकत नाही. मग निर्गुणापर्यंत जायचं तर ह्याला केवढी साधना लागेल. मला या संत मंडळींचं नवल असं वाटतं की अमृताचा अनुभव ज्यांनी घेतला त्या ज्ञानोबांना आता काय आहे खरं, तत्व काय आहे ते कळलंय, ते चैतन्य काय ते त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. असं असताना सुद्धा त्या निर्गुणातनं बाहेर पडायचं आणि पुन्हा सगुणाच्या मार्गाला यायचं हे सगळ्यात अवघड आहे. म्हणजे इतक्या वरच्या पातळीला जाऊन सुद्धा पुन्हा सगुणामध्ये यायचं. पण ह्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे ह्या समाजाला लक्षात येणार नाही की मला तत्वाचा अनुभव आला म्हणजे काय आलं, मी अनुभव घेतला म्हणजे काय. शेवटी तो ज्याचा त्याचा आहे. म्हणजे आपल्याकडे अध्यात्मामध्ये इतकी सुंदर त्याला हे दिली जाते की एखाद्या मुक्या माणसाला गूळ खायला द्यायचा आणि त्याला सांगायचं सांग अनुभव. तो अनुभव सांगू शकणार आहे का? नाही सांगणार. तसंच होतं तुम्हाला मला प्रत्येकाला हा अनुभव जो येतो तो वेगळा येतो आणि त्यामुळे तो व्यक्त करता येत नाही. पण ह्या मंडळींनी तो अनुभवही घेतला, ते निर्गुण म्हणजे काय हेही समजून घेतलं आणि पुन्हा समाजासाठी मात्र सगुणाची साधना दिली. त्यामुळे हा जो ह्याचातही समन्वयच आहे ना, निर्गुण आणि सगुण ह्याच्यामधला सुद्धा. आणि मी अगदी सुरुवातीला आपण जे बोललो ते की संतांना सुद्धा त्याची मूर्त डोळ्यासमोरून जायला नकोय आणि म्हणून मला तो सगुण रूपातच हवा आहे. आणि मग आपल्यासाठी अशी साधना सांगतात की मला समजा निर्गुणाच्या पर्यंत पोचायचं तर काय करावं. तर सुरुवातीला एक मूर्ती समोर ठेवावी, त्याच्यावरती ध्यान एकवटावं. हळूहळू मला त्याची सवय झाली की मूर्ती बाजूला करावी, एक बिंदू तिथे चितारावा आणि त्याच्यावरती पूर्ण एकवटावं लक्ष. हळूहळू त्याची सवय झाली की बिंदूही पुसावा आणि फक्त त्या दिशेला बघत राहावं. हळूहळू त्याचीही सवय झाली की मग कुठल्याही दिशेला बघावं. असं सगुणातून निर्गुणापर्यंत पोहोचता येतं. पण हे एका जन्मातलं नाही, अनेक जन्म याची साधना करावी लागते. आणि आपल्याकडे असं म्हटलंय की आपलं ज्ञान आणि कर्मच पुढे जातं, आपली साधनाच पुढे जात असते. आणि म्हणून आपल्याकडे कुठल्याही कलेमध्ये सुद्धा साधनेशिवाय पर्याय नाही. खरंय, अगदी खरंय. म्हणजे जे साधायचं ते साधना असेल तर काही जाता येत नाही. त्यामुळे साधण्यासाठी साधना आवश्यक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे कर्मयोग असाही सांगता येऊ शकतो. कर्म करणं किती महत्वाचं आहे. आपण नेहमी म्हणतो की ओवी अनुभवावी ज्ञानेशाची, अभंग गावा तुकयाचा, किंवा आर्या मोरोपंतांची श्लोक वामनाचा. तसं या सर्व संत परंपरेने अजून एक प्रकार फार छान आपल्या म्हणजे सगळ्यांना दिला, तो म्हणजे गवळण. म्हटलं तर मनोरंजन आहे, पण म्हटलं तर त्यात शिक्षण सुद्धा आहे. तर असे काही दाखले देता? हो, अगदी झटकन देते. मुळात गवळण म्हणजे आपल्याला जे दिसते की त्या सगळ्या गवळणी चालली आहेत मथुरेमध्ये दूध दही विकायला आणि कृष्णामध्ये येतोय. मला नेहमी प्रश्न पडतो, कृष्णाला एवढा वेळ होता का की प्रत्येक वेळेला ह्या निघाल्या की ऊन मध्ये तर हे सगळं रूपक आहे हो, की तो कृष्ण आपल्याला जाग करणार आहे. तो गोवळी होता म्हणजे काय होता? गो म्हणजे इंद्रिय. त्या इंद्रियांना योग्य वळण लावतो तो गोवळी. आणि म्हणून तो प्रत्येक ठिकाणी काय येतो की तुम्ही जेव्हा विषयाच्या घागरी भरून जाता त्यावेळेला कृष्ण आलाच पाहिजे, त्यांनी आपल्याला जाग केलंच पाहिजे. म्हणून दोन्ही अर्थाने ती गवळण त्यांनी लावली. आणि काय रंगवलेत सगळ्या संतांनी गवळणी. आपण ऐकणार आहोत अमोलकडनं, पण जाता जाता नामदेव महाराजांनी एक अप्रतिम गवळण रंगवली. म्हणजे मला असं वाटतं, आता तुम्ही नाट्यक्षेत्रातले आहात तर मला असं वाटतं की ह्या गवळणीमध्ये त्यांनी चक्क एक नाटक आपल्या समोर खेळवलंय. पहिल्यांदा कोण आलं, एंट्री घेतली. कुणी घेतली? तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ आला गे माय. क्या बात आहे, क्या बात. त्यामुळे आधी एक एंट्री आली कोणाची? त्या छोट्या बाळाची. पण त्या छोटं बाळ काय काम करणार नाटकात? कोणीतरी दुसरं आलं पाहिजे तर संवाद घडेल. म्हणून दुसऱ्या विंगेतनं कोण आली? जसवंती गवळण पै आली मागे मागे. मग कोण आलं? तर जसवंती आली. पण आता ही जसवंती आणि तो कृष्ण ह्यांच्यातही संवाद होऊ शकत नाही. म्हणजे आणि कोणीतरी तिथे यायला पाहिजे. मग तिथे कोण आलं? तिथे आली यशोदा. आणि यशोदा म्हणाली, का ग तुम्ही माझ्या बछड्याला त्रास देता? किती गोड आहे तो. त्यावर ती सांगते की अगं इतका साधा नाही बरं, तो कोण आहे तर त्यांनी माझं नवनीत खाल्लं, ताकासी उलंडिले आणि नवनीतासी भक्षिले. त्यावर यशोदा त्याला कडेवर घेते
आणि म्हणते कुठे ग, काही सुद्धा नाही म्हणे, जरा सुद्धा काही लागलेलं नाही. त्यावर ती गवळण सांगते असं, तर मग त्याचं एक चुंबन घे बरं. चुंबन घेता ये परिमळू नवनीताचा रे माय. तू त्याचा एक चुंबन घे, तेव्हा तुझ्या लक्षात येईल की त्याच्या गालाला आता तरी पुसताय साण्यानी आळूमाळू, परंतु त्याचा तो लोण्याचा वास जो आहे ना, ते लोणी माझ्या घरचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन ती असं सांगते की जरी मी जाणीते तरी यमुनेसी पाण्याला न जाते, चांगला बांधून ठेविते गोविंदासी. मला वाटतं हे बांधून ठेवणं आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. कारण कृष्णाच्या सगळ्या चरित्रामध्ये जर आपण पाहिलं तर कृष्णाला बांधून ठेवलं नाही तर तो निघून जातो आणि गेल्यानंतर तो परत तिथे येत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गवळणींची धावपळ जी चालू आहे ना, ती त्याला आपल्याशी बांधून ठेवण्याची आहे. ही जरा वेगळ्या वाटेनं जाणारी गवळण. पण आता आपण जी ऐकणार आहोत ती आहे संत भानुदासांची, म्हणजे नाथांच्या आजोबांची गवळण आहे. ती आपण अमोलकडनं ऐकूया. आणि त्याच्यामध्ये अतिशय सुंदर चित्र रंगवलेलं आहे. वेणू वाजवणारा कृष्ण आणि त्या वेणूचा काय परिणाम घडलाय भवतालावरती, अप्रतिम वर्णन आहे. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू वाजे वृंदावनी वेणू वेणू वाजे वृंदावनी वेणू वेणू कवणाचा माय वाजे वेणू कवणाचा माय वाजे हो वेणू कवणाचा माय वाजे वेणुनाद गोवर्धनु गाजे वेणुनाद गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वेणु वाजे वृंदावनी वेणु. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती बाकी ऋणझुण ऋणझुण वाजती बाकी ऋणझुण 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 वाजती देवविमानी बैसोनी स्तुती गाती देवविमानी बैसोनी स्तुती गाती गाती. देवविमानी बैसोनी स्तुती गाते देवविमानी बैसोनी स्तुती गाती भानुदासा गावली प्रेम भक्ती भानुदासा 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 गावली प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती. वेणुनादे हो वेणुनादे हो वेणुनादे 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 गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणु कवणाचा माय वाजे हो वेणु कवणा
सामाय वाजे वेणुनाद गोवर्धनु गाजे वेणुनाद गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वेणु वाजे वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु. अमोलकडनं आत्ता आपण जी ही गवळण ऐकली भानुदासांची, काय सुंदर वर्णन केलंय की तृण चारा चरू विसरली, गायी व्याघ्र एके ठाई झाली. म्हणजे गाय आणि वाघ एका समोरासमोर उभे आहेत आणि इतके छान उभे राहू शकतात. हो, कारण वैरभाव विसरली. म्हणजे मुळात संगीत हे सगळ्यांमध्ये एकतानता निर्माण करतं. जसं रामदास स्वामी म्हणाले की गाणारं वाजविणारं तैसेची ऐकणारं, या सगळ्यांमध्ये दुवा करतं ते संगीत आहे, सगळ्यांना बांधून ठेवतं ते संगीत आहे. आणि हे फक्त संगीत नाही आहे, तर इथे साक्षात वेणू असते आणि ती वेणू कृष्णाच्या हातातली आहे. त्यामुळे वैरभाव अजिबात उरणारच नाही. मला असं वाटतं की ही स्थिती कायम महत्त्वाची आहे. विकास करायचा असेल तर वैरभावाला जागा असू शकत नाही. आणि त्यासाठी म्हणून हे कडवं आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे की तो वेणूनाद कुठून तरी आपल्या कानावर कधीतरी आला पाहिजे. आणि हा परस्परांमधलं वैर जे आहे ना ते कमी व्हायला पाहिजे. शेवटी साम्यस्थिती सगळ्यात महत्त्वाची. एकादशी म्हणजे तरी काय, म्हणजे मला असं वाटतं की पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय ही 10 इंद्रिय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11वं मन, ही 11 इंद्रिय ज्या तिथीला साम्य अवस्थेमध्ये आपण आणू शकू ती कुठलीही तिथी एकादशीच म्हणायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा म्हणजे ही 10 इंद्रिय तर ठीक आहे, पण हे जे 11वं आहे ना ते फार त्रासदायक इंद्रिय आहे. कारण जसं नाथ म्हणाले की बैसिते तरी हिंडीते दाही दिशी. आपल्याला माणूस बसलेला वाटतो पण तो तिथेच आहे कशावरून, तो देहाने तिथे आहे पण मनाने आहे का. आणि म्हणून हा समोर जो विठ्ठल असतो ना तो त्या 10 इंद्रियांना तर बांधून ठेवतो, पण त्याहीपेक्षा त्या 11व्या इंद्रियाला आपल्या पायाशी घेतो, आपल्या चरण कमलाशी घेतो. तो ऋणुझुणू करणारा भुंगा जो आहे मनाचा ना तो त्या चरणकमलांवर विसावतो. आणि इच्छा एवढीच व्यक्त करूया की कधीतरी त्या चरणकमलावरती हा मनाचा भ्रमर विसावावा आणि त्यासाठी त्यानेच आशीर्वाद द्यावेत अशी इच्छा व्यक्त करूया आणि त्याला साथ घालूया. क्या बात आहे, क्या बात आहे. धनश्रीताई, खरं तर गेले 2 भाग म्हणजे आम्ही पंढरपूरला वारीसाठी न जाता तुम्ही जे काय एकेका अभंगाचं निरूपण केलं किंवा त्या मागचा खरा जो अर्थ समजून सांगितला आहे, तर आमच्यासाठी हे 2 तास म्हणजे खऱ्या अर्थाने वारीच आहे. पण तुम्ही जसं सांगितलं की त्या पांडुरंगाला आपण साथ घालूया, तर कुठली एक अशीच संत रचना कोणी म्हणजे तुमच्यापैकी अमोल किंवा सृष्टी, तर त्या अभंगाने आपण आपल्या या भागाची सांगता करूया. धनश्रीताई, तुम्ही इथे आलात, तुमच्या साथीदारांसह आलात, त्याबद्दल सर्व रसिकांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं तुमचे आभार मानतो. सांगता कुठल्या एका अभंगाने. सृष्टी करेल जरूर. अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया. अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया. अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, अगा नारायणा, अगा नारायणा, अगा वसुदेव नंदना, अगा वसुदेव नंदना. वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, राया वैकुंठीच्या राया. पुंडलिक वरदा, गा
रा